विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरुं एकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयेद्गिरिं यत्कृपातमं वन्दे नन्दमाधवं सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. तर अन्वय करायची काही गरज नाही. सर्व धर्म परित्यज्य म्हणजे सर्व धर्मांना टाकून, आणि माम एकम याचा अर्थ मलाच एकाला शरणं व्रज म्हणजे मलाच एकाला शरण ये. सर्व धर्म अधर्माचा परित्याग करून मलाच एकट्याला तू शरण ये. आणि तो असा शरण आला तर अहम त्वा, अहम म्हणजे मी, त्वा तुला, सर्व पापेभ्यः सर्व पापापासून मोक्षयिष्यामि सर्व पापापासून मुक्त करील, मी मुक्त करील. म्हणून मा शुचः, मग तुला कोणत्याही प्रकारचा शोक करायची गरज नाही. तू शोक करू नकोस. झालं असा आहे अर्थ. तर सर्व धर्मांना टाकून दे, मलाच एकट्याला शरण ये. मी तुझ्या सर्व पापापासून तुला मुक्त करील. मग तुला कोणत्याही प्रकारचा शोक करायची गरज नाही. असं या ठिकाणी गीतेचा उपसंहार या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. शुच धातूपासून गीतेची सुरुवात झाली आणि शुच धातूमध्ये उपसंहार झाला. उपक्रम आणि उपसंहार दोन्ही एका धातूपासून झालं. अशोचानन व शोचस्त्वम तिथं शुच धातू आलेला आहे. आणि इथं सुद्धा शेवट झाला आहे मा शुचः. तर तू शोक करू नकोस. तिथं सुरुवातीला अशोचानन व शोचस्त्वम, जो आत्मा शोक करण्यास योग्य नाही त्याचा तू शोक करत आहेस. म्हणजे शोकापासून सुरुवात झाली आणि शोकातच त्याचा उपसंहार झाला, म्हणजे शेवट केला गीतेचा. या ठिकाणी 11व्या अध्यायापासून 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या अध्यायापासून सुरू झाली आणि 8व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये गीतेचा उपसंहार झाला. म्हणजे थोडक्यात समाप्ती म्हणता येत नाही, पण सांगता झाली असं बघू आपण त्याला. म्हणजे गीता ग्रंथ जेवढं तत्त्वज्ञान सांगायचं इथं त्याने पूर्ण विराम घेतला. कारण अर्जुन इथं आता मुक्त झाला, आता शोक करायची काय गरज नाही, पुढं काय सांगायचं मग. तर असं आहे. तर या ठिकाणी सर्व धर्मान् परित्यज्य, सर्व धर्म तू टाकून दे. तर सर्व धर्म टाकता येतात का? सर्व धर्म टाकणं म्हणजे काय? धर्म आणि अधर्म, धर्म हेही कर्मजन्य आहे आणि अधर्म हाही कर्मजन्य आहे. आणि कर्माचा त्याग तर संभवत नाही. प्रकृतीपासून नाही त्यक्तुम काय ते नाही देहभृतां शक्यम कर्म कर्मान्यशेषता अशेषतः कर्मानी देहभृतां नाही शक्य.
म्हणजे त्या कालामध्ये त्याला त्या देह धारण करणाऱ्या माणसाला सर्व कर्माचा त्याग करणं अशक्य आहे. त्याचं जीवन जगणार नाही. आणि मग त्या कालामध्ये कर्मच टाकता येत नाही, तर मग कर्म नाही टाकले तर धर्म कसा टाकता येईल? आणि धर्म जर टाकायचाच होता तर मग ठीक आहे, अधर्म टाकणं योग्य आहे. धर्म अधर्म अधर्म टाकणं योग्य आहे. पण धर्मच टाकून दे म्हटल्यावरती एवढा ओठा ठेव कशा करता केला मग? तर धर्म आणि अधर्म ह्या दोन गोष्टी इथं सांगितल्या. सर्व धर्म याचा अर्थ सर्व याच्यामध्ये काय काय घेता येईल तुम्हाला? जे विहित धर्म आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, आश्रम धर्म आहेत, वर्ण धर्म आहेत. आश्रम धर्म वर्ण धर्म, त्याचप्रमाणे स्वाभाविक धर्म, प्रकृतीजन्य धर्म, स्वाभाविक धर्म. त्यात मग तुम्ही आता त्याला काय म्हणतो, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त, हे जे सगळे धर्म, सर्व धर्म का सर्वच धर्म आहे त्याच्यात. इतक्या लांब जायचं काही काम नाही. तर या ठिकाणी प्रकृती स्वाभाविक धर्म आहे ते धर्म, प्रकृतीनिष्ठ आहे ते पण धर्म, आणि आश्रमाने सांगितलेले आहे, आश्रमाला सांगितलेले ते धर्म, किंवा वर्णाला उचित ते धर्म. वर्ण उचित, आश्रम उचित, प्रकृतीनिष्ठ, स्वभावनिष्ठ, हे सर्व धर्म टाकून दे. मग आता इथं सर्व धर्म टाकायचं याचा अर्थ मधुसूदन सरस्वतीने म्हटलं संन्यास सांगितलं. तिथं सगळ्या धर्माचा संन्यासच सांगितला ना. आणि या ग्रंथकारांनी आणि ह्या टीकाकारांनी असं म्हटलं, सर्व धर्माचा त्याग करायचं म्हणजे काय? भगवद अर्पण करायचे. सर्व धर्म भगवद अर्पण करणं म्हणजे सर्व धर्माचा त्याग. पण ज्ञानेश्वर महाराज काय ते मानायला तयार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शिल्लक राहिलंच कुठं? टाकणं घेणं. तर पाठीमागचा जो श्लोक आहे तो तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. तिथं काय सांगितलं आहे? गच्छ म्हणजे तमेव शरण, त्याला शरण. तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. हे भारत, त्याला शरण जा. आणि कसं जा? सर्व भावानी जा. मग तत्प्रसादात शांतीम परम शांतीम स्थानं प्राप्ती शाश्वतम. मग तो शाश्वत स्थान प्राप्त करशील. आता इथं काही स्थान प्राप्त करायचं काय नाही म्हटलं इथं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तमेव शरणं गच्छ, तिथं गच्छ म्हटलं आहे, आणि इथं व्रज म्हटलं आहे, तिथं शरण जा म्हटलं आहे, आणि सर्व भावानी जा म्हटलं. आणि मग तो प्रसन्न होणार आहे. आणि तो प्रसन्न झाल्यानंतर तुला शांती प्राप्त होईल. आणि शांती प्राप्त झालं तो शाश्वत मोक्ष असं तो प्राप्त करून घेशील. आता हे दोन शेजारी श्लोक आहेत, पण तो मागचा श्लोक आहे तो भक्तिप्रधान आहे, आणि हा श्लोक आहे हा ज्ञानप्रधान आहे. मागच्या श्लोकामध्ये सर्व भाव म्हटल्याच्या नंतर भावना आली. तिथं काया वाचा मनाने हे सर्व त्या कायिक वाचिक जे धर्म आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आले. आणि तमेव, त्याला शरण जा, त्याला प्रसन्न करून घे. त्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर तुला शाश्वत असं स्थान तो तुम्हाला प्राप्त करून देईल, असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण ये. आणि तिथं त्याला शरण जा, तर त्याला शरण जा. त्या काळात भगवान मला शरण ये असं नाही म्हटले, इथं मात्र मला शरण ये. तर इथं ही शरणागती ही अभेदात्मक आहे. जीव परमात्मा एक रूपता होणं म्हणजे इथली शरणागती आहे. आणि तिथं उपास्य, उपासक आणि उपासना ही त्रिपुटी पाठीमागच्यामध्ये. त्याला शरण जा आणि सर्व भावाने जा, म्हणजे तो प्रसन्न होईल आणि मग तुला मोक्ष प्राप्त होईल, असा पाठीमागचा श्लोक सांगतो. इथं तसा काही प्रकार नाही सांगितला. सर्व धर्माचा त्याग, सर्व धर्म टाकणं म्हणजे ह्याचा अर्थ का टाक? तर धर्म आणि अधर्म याला फारसं वेगळं महत्त्व नाही. धर्माची आणि अधर्माची किंमत सारखीच आहे. इथं म्हटलं आहे सर्व पापेभ्यो, सर्व पापापासून. कारण जर आता कर्म करायचेत आणि धर्म, पुन्हा पाप होईल ना, मग पुन्हा पाप होईल. तुम्ही विहित कर्म करत असताना सुद्धा पाप होतच. कारण काय, कर्म ही दोषेनं
कर्म करत असताना ते दोषयुक्त असतंच, ते कर्म करत असताना दोषयुक्त असतंच ते. मग आता सर्व पापापासून मुक्त व्हायचं आहे तर पुन्हा कर्म करील आणि पुन्हा पाप होईल. मग त्यापेक्षा तुझं कर्तृत्व जे काय, थोडक्यामध्ये कृती कर्म धर्म अधर्म कर्म काय असेल ते सर्वांचा त्याग कर आणि मग एकरूप हो. आणि एकरूप झाल्याच्या नंतर आता कर्ण कुठं शिल्लक राहत, कर्ण शिल्लक राहत नाही आणि अर्पण शिल्लक राहत नाही, हा काही प्रश्नच येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या पद्धतीने श्लोक सांगितला आहे. त्यांचं म्हणणं आहे, तू मद्रूप झाल्याच्या नंतर जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्याच्या नंतर शोकही उरत नाही, कर्म धर्म समर्पण करणंही उरत नाही आणि करणंही काही टाकणे संभवत नाही आणि घेणंही संभवत नाही. तर असं का म्हटलं? ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, धर्म झाला तरी तो अज्ञानजन्यच आहे, अधर्म झाला तरी तो अज्ञानजन्यच आहे. धर्म आणि अधर्म ह्या दोघातला फरक ज्ञानेश्वर महाराज करायला तयार नाही. जसं स्वप्नामध्ये काय स्वप्नामध्ये स्वर्ग आला काय आणि स्वप्नात नरक आला काय, स्वर्गाची नरकाची किंमत जागृती दोघांची सारखीच आहे. स्वर्गाची नरकाची किंमत जागृतीमध्ये सारखीच आहे. एखादा खूप चांगला पदार्थ आला, एखादं धन आलं, काय म्हणतो श्रीमंती आली आणि दारिद्र्य आलं, स्वप्नामध्ये अत्यंत दूषित पदार्थ असतील आणि स्वप्नात अत्यंत उत्तम पवित्र पदार्थ असतील. या दोघांची किंमत जागृतीमध्ये समानच आहे, दोन्ही मिथ्याच असतात. कारण का ते एका सुषुप्तीच्या आश्रित आहेत. ते सुषुप्तीच गेली तिचं काय शिल्लक राहील? ते तसं अज्ञानच गेलं तर अज्ञानाच्या पोटात जन्माला येणारा धर्म आणि अधर्म दोन्ही वृत्तिनिष्ठ आहेत आणि दोन्ही क्रियाजन्य आहेत. जर मुळातच खालचंच मडकं फुटलं तर उतरणीची काय चर्चा करतो? अज्ञानच नष्ट झालं, जागा झाला, झोपच गेली. आता झोपच गेल्यानंतर स्वप्न राहिलं का? स्वप्नच गेलं. स्वप्न गेलं तर त्यातलं कुठं मोज येतो? एक सत्य आहे, काय म्हणतो, एक पवित्र आहे आणि एक अपवित्र आहे, एक स्वर्ग आहे आणि एक नरक आहे, एक काय खोटं आहे आणि एक खरं आहे. स्वप्नात सत्य, स्वप्नातलंही स्वप्न राहतं. स्वप्नात रज्जूवर सर्प भासतो की नाही? भासतो. मग ते काय झालं? ते मिथ्यातलं मिथ्या आहे आणि स्वप्नामध्ये सत्य आहे, पण बंगला बांधतो, बायको करतो, मग ते सत्य आहे, ते मिथ्या आहे. अरे पण ते जागृतीमध्ये सुषुप्ती गेली, जागृती झाली आणि सुषुप्ती गेली की त्या दोघांची किंमत मोजायला शिल्लकच राहत नाही. त्यामुळे त्याच्यात निवाडा करणं याला काय अर्थच राहत नाही. कारण का? तर याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अज्ञानजनित सर्व सृष्टी ही अज्ञानजनित जशी आहे तशीच या ठिकाणी अज्ञानजनित धर्म आणि अधर्म. मग तो धर्म आणि अधर्म टाक म्हणण्यापेक्षा तू अज्ञान टाकून दे, अज्ञानाचाच त्याग कर. धर्म अधर्म त्याच्या पोटात आहे, ते आपोआप टाकले जातील ते. कारण का? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वृत्ती आहे, तोपर्यंत शरीर आहे आणि तोपर्यंत क्रियाकर्म आहे. आणि जोपर्यंत शरीर आहे, अज्ञान आहे तोपर्यंत शरीर आहे, शरीर आहे तोपर्यंत वृत्ती आहे आणि तो वृत्ती आहे तोपर्यंत तू कर्म करशील आणि कर्माच्या पोटात धर्म जन्माले आणि कर्माच्या पोटात अधर्म जन्माले. धर्म करशील तर पुण्य होईल, अधर्म करशील तर पाप होईल. पापाची पुण्याची किंमत तिथं आहे, पापाची पुण्याची किंमत तिथं नाही. स्वप्नामध्ये बरं वाईटची गोष्ट तिथं आहे, जागृतीमध्ये नाही. स्वप्नामध्ये स्वप्न तुम्हाला एखादं पडलं, देवात मंदिरात गेला, दर्शन घेतलं, पूजा घेतली, ते खूप चांगलं वाटतं तिथं, बरोबर आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट त्याच्या पार वाईट केलं, वाईट दारू प्याला, अजून काही वाईट व्यक्त केलं स्वप्नामध्ये समजायचं, तर ते स्वप्नामध्ये ते वाईट आहे आणि स्वप्नामध्ये चांगलं आहे. पण जागृतीमध्ये मात्र चांगलं आणि वाईट दोघाची किंमत एकच, ते मिथ्या म्हणजे मिथ्या, खोटं म्हणजे खोटं. तसं अज्ञान निवृत्त झाल्याच्या नंतर धर्म अधर्म याचा निवाडा राहत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत शरीर आणि शरीराच्या संबंधी क्रिया
कर्म आणि कर्माच्या संबंधित धर्म आणि धर्माच्या संबंधित अधर्म. आपलं एकाच वृत्तीवरती निषिद्ध क्रिया केली ती इंद्रियजनितच आहे आणि विहित क्रिया केली ती पण इंद्रियजनितच आहे. हिंसा केली ती शरीर आणि इंद्रियानेच करतो आणि एखादी पूजा यज्ञ केला तो पण शरीराने. पण हे पण क्रियाजन्य आहे आणि हे पण क्रियाजन्य आहे. दोन्ही क्रियाजन्य आहेत, दोन्ही इंद्रियजनित आहेत. दोघांच्या करता शरीर वापरलं आहे आणि एक निषिद्ध क्रिया झाली म्हणून त्या क्रियेतून जे अपूर्व निर्माण झालं शास्त्राने त्याचं नाव ठेवलं आहे पाप. आणि विहित क्रिया केली, चांगली क्रिया केली, त्यातून अपूर्व निर्माण झालं शास्त्राने त्याचं नाव ठेवलं आहे पुण्य. धर्माला ठेवले, धर्मापासून होणारं त्याला म्हणतात पुण्य आणि याच्यापासून होणारं याला म्हणतात पाप. पण त्याच्या पाठीमागे त्या दोघांच्या पाठीमागे क्रियातूनच जन्माला आले ते आणि त्या क्रियाचा आश्रय इंद्रियच आहेत आणि इंद्रियाचा आश्रय शरीरच आहे आणि शरीराचा आश्रय आज्ञानच आहे. मग आज्ञानच जर गेलं तर शरीर मिथ्या झालं आणि शरीर मिथ्या झालं तर इंद्रिय मिथ्या झाली, त्याची क्रिया मिथ्या झाली आणि त्या क्रियेतून कर्म घडणारं ते मिथ्या होईल आणि कर्मापासून धर्माधर्म आहेत ते पण मिथ्या झाले. आणि मिथ्या जर सगळंच मिथ्या झालं तर जसं चित्रपटातले चित्र त्यातलं खरं खोटं त्यात निवडायला काही जागा नसते कारण ते सगळे चित्रच असतात, ते सगळं भासमानच असतं. तसं आज्ञानजनित जे जे असतं ते जोपर्यंत आज्ञान आहे तोपर्यंतच हे सर्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जशी आशा ही दुःखाला जन्म देते, आशा जैशी दुःखाते व्याले निंदा दुरते का दुर्भगत्व आहे हा म्हणजे दुर्दैव हे दैन्याला जन्म देतं. मग ते 3 उदाहरण दिलेत. आशा जैशी दुःखाते निंदा व्याली निंदा दुरिते. आशा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही दुःख टाकू शकत नाही. आशा ही दुःखाला जन्म देते आणि निंदा ही पापाला जन्म देते. काही झालं, छोटी कर मोठी कर, चांगल्याची कर वाईटाचे कर कशाचे कर, निंदा ही आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्य ते दुर्भगत्व. मग जोपर्यंत आशा आहे ती दुःखाला जन्म देते, निंदा आहे ती पापाला जन्म देते. तसं दुर्दैव आहे ते दारिद्र्याला जन्म देईल. मग तुमचं दुर्दैव ज्या दिवशी दुर्दैव जाईल त्यावेळी तुमचं दारिद्र्य जाईल. ज्या दिवशी तुमची निंदा बंद होईल त्या दिवशी पाप व्हायचं बंद होईल. मग हे सगळं करत असताना याच्या बुडाला तुम्हाला दुःख नको आहे ना मग आशा टाक, तुम्हाला पाप नको आहे ना मग निंदा बंद कर आणि तुम्हाला दारिद्र्य नको आहे ना मग तुमचं पहिलं दुर्भाग्य घालून टाक. असं आहे. तैसे स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक. स्वर्गाला कारण असणारा धर्म आणि नरकाला कारण असणारा अधर्म आणि दोघाचाही जन्म देणारं कोणी आज्ञान. स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक. आज्ञानापासून झाले धर्माधिक याचा अर्थ धर्म आणि अधर्म आणि अधर्मापासून मिळालेला स्वर्ग आणि नरक ह्या दोघांचं कारण कोण ते सांडून निघाले अशेख ज्ञानी येणे. हे ते मुळातूनच तत्त्वज्ञान प्राप्त करून घे आणि घेतलंय तू आता तत्त्वज्ञान प्राप्त झालंय तुला आता म्हणून ते आशेख म्हणजे परिपूर्ण ते सांडून निघाले आशेख ज्ञानी येणे. या ज्ञानाने हे सर्व टाकून दे. म्हणजे ज्ञान झालं तर अज्ञान जाईल आणि अज्ञान झालं तर मग हे सर्व आशा वगैरे निंदा हे सगळं जाईल. मग हाती घेऊन दोरू सांडीचे जैसा सरपा करू. जर रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं तर रज्जूच्या ठिकाणी सर्पय वाचतो, दंडय वाचते, मालाय वाचते, भुरुषाय वाचते, अजून काही वाचतं. तुम्हाला 100 भ्रम होऊ शकतात. अरे पण ते सगळे भ्रम निवृत्त करीत बसण्यापेक्षा प्रकाश कर. ज्ञानाचा प्रकाश झाला आणि रज्जुत्व विशिष्ट रज्जूचं ज्ञान जर झालं तर रज्जूच्या अज्ञान आश्रित असणारे सर्व भ्रम एका क्षणात निवृत्त होऊन जातील.
मग भ्रमनिवृत्त करीत बसतो का रज्जूचं ज्ञान करून घेतो? रज्जूचं ज्ञान करून घे, म्हणजे बाकी सगळं होऊन जाईल ते. कारण का रज्जूच्या ज्ञानात रज्जूच्या आश्रित असणारं अज्ञान निवृत्त होईल, आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर अज्ञानजनित जेवढे जेवढे भ्रम आहेत तेवढे तेवढे भ्रम एका क्षणात संपून जातील. म्हणून हाती घेऊन येतो दोरू, हाती घेऊन याचा अर्थ स्पष्ट. हातात रज्जू घेतलं तर भ्रम व्हायचं काय काम आहे? हातातच घेतल्यावरती भ्रम व्हायचं काय काम नाही. मग सांडीचे जायसा सर्पा कारू का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जायसा. एकदा जागृती आली मग त्या स्वप्नामध्ये नगरी पण निर्माण करतो तो. नगरी घरं बांधतो, लग्न करतो, घर बांधतो, अजून काय होतो, राजा पण होऊ शकतो, नगरी निर्माण करतो, काहीही करू. पण जेव्हा का जागृती झाली, जागृती झाल्यानंतर का निद्रा त्यागे, म्हणजे निद्रेचा त्याग करणं म्हणजे जागृती होणं. निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जायसा. नाना सांडेलीने कवळे चंद्रीचे धुये पिवळे. व्याधी त्यागे कडवळे कडवाळे पण मुखाचे. तिसरा दृष्टांत दिला ज्ञानेश्वर. नाना सांडेले कवळे, डोळ्यात कावीळ झाली, त्याला काही पिवळं दिसतं. मग आता पिवळं शंख पिवळं दिसला, धुवून काढायला लागला. चंद्र पिवळं, त्याला काय धुतो आता? चंद्राला कसं काय धुणार? चंद्र पिवळा दिसतो, माणसं सगळे पिवळे दिसते, तर ते पिवळं नको दूर करतो. डोळ्यातली कावीळ काढ. डोळ्यातली कावीळ जर काढली तर चंद्र आपोआप पिवळा दिसायचा बंद होईल. शंख पिवळा दिसायचा, पितशंख, हा शंखाला पिवळं म्हणतो, चंद्राला पण पिवळं म्हणतो. त्याकरता पहिलं बाबा नाना सांडिले कवळे कावीळ, आणि मग काय चंद्रीचे धुये पिवळे. चंद्राच्या ठिकाणी असणारा पिवळेपणा तो आपोआप दूर होईल. व्याधी त्यागे कडवाळे, ना तरी ज्वरे विटळले मुख. ते सर्प काय ते दुधाते म्हणे कडुविख. ज्याला ज्वर झाला, ताप आली, त्याला काही केलं तर काही खाल्लं त्यातल्या दूध घेतलं तर त्याला कडूच लागतं. ते असे पाये पा दूध पवित्र आणि गोड, पण याला कडू लागतं का? मग दूध नाही कडू, तर याला काय व्याधी ताप आलाय. त्याकरता दुधात साखर नको घालीत बसू, पहिलं तुझा ताप दुरुस्त कर. ताप गेला का पण मुखाचं कडवळपण सुद्धा जाईल. आगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे ते जुनी का काष्ट त्यागे वन्य ती. काय दृष्टात आता समजलं माऊली आम्हाला, काय आला एवढं सांगत एवढे दृष्टात. माणसाला कंटाळा येतो. आता विषय तर समजला ना? नाही 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 अरे म्हणले दिवस आला वर माथ्याला का ते मृगजळ दिसतं. आता मृगजळ कुठं काय आला तो शांतमय जरशी दिवस एकदा मावळला का मृगजळ आपोआप निवृत्त होतं. काही एकापेक्षा एक पुढं दुष्ट. आग्नी टाकायचं ना, लाकूडच फेकून दे ना. लाकूड पेटलं आणि तुला त्रास व्हायला अग्नीचा, इकडून लाकूड जर कोपऱ्याला ती पार फेकून बाजूला. लाकूडं गेलं आणि अग्नी गेला, आज्ञानच टाकून दे. धर्म गेला आणि अधर्म गेला, आणि तज्जनित पाप पुण्य गेलं. माशुच्या काय शोक करतो, दे टाकून. आता दे टाकून काय डोक्यातली टोपी दिली फेकून, असं थोडं इतकं सोपं थोडंच येते गोष्ट. तर ते दृष्टांत सांगायचं म्हणजे इतकं परफेक्ट दृष्टांत कोणी सांगते परफेक्ट, पण सर्वसाधारण माणसाच्या अनुभवातले असे घरातली पत्नी, स्वप्न, शेती, खाणं, अशा पिंडाला निगडीत असणारी दृष्टांत सगळे संतांचे दृष्टांत आहेत. श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरुं एकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयेद्गिरिं यत्कृपातमं वन्दे नन्दमाधवं. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो अहं त्वा सर्वपापेभ्यो
मोक्षयिष्यामि मा शुचः मोक्षयिष्यामि मा शुचः सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. तर अन्वय करायची काही गरज नाही. सर्व धर्म परित्यज्य म्हणजे सर्व धर्मांना टाकून, आणि माम एकम याचा अर्थ मलाच एकाला शरणम व्रज म्हणजे मलाच एकाला शरण ये. सर्व धर्म अधर्माचा परित्याग करून मलाच एकट्याला तू शरण ये. आणि तो असा शरण आला तर अहम त्वा, अहम म्हणजे मी, त्वा तुला, सर्व पापेभ्यः सर्व पापापासून, मोक्षयिष्यामि सर्व पापापासून मुक्त करील, मी मुक्त करील. म्हणून मा शुचः, मग तुला कोणत्याही प्रकारचा शोक करायची गरज नाही. तो शोक करू नकोस. झालं असा आहे अर्थ. तर सर्व धर्मांना टाकून दे, मलाच एकट्याला शरण ये. मी तुझ्या सर्व पापापासून तुला मुक्त करील. मग तुला कोणत्याही प्रकारचा शोक करायची गरज नाही. असं या ठिकाणी गीतेचा उपसंहार या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. शुच धातूपासून गीतेची सुरुवात झाली आणि शुच धातूमध्ये उपसंहार झाला. उपक्रम आणि उपसंहार दोन्ही एका धातूपासून झालं. अशोचानन्व शोचस्त्वम तिथं शुच धातू आलेला आहे. आणि इथंसुद्धा शेवट झाला आहे मा शुचः, तर तू शोक करू नकोस. तिथं सुरुवातीला अशोचानन्व शोचस्त्वम, जो आत्मा शोक करण्यास योग्य नाही त्याचा तू शोक करत आहेस. म्हणजे शोकापासून सुरुवात झाली आणि शोकातच त्याचा उपसंहार झाला, म्हणजे शेवट केला गीतेचा. या ठिकाणी 11व्या अध्यायापासून 18व्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या अध्यायापासून सुरू झाली आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये गीतेचा उपसंहार झाला. म्हणजे थोडक्यात समाप्ती म्हणता येत नाही, पण सांगता झाली असं बघू आपण त्याला. म्हणजे गीता ग्रंथ जेवढं तत्त्वज्ञान सांगायचं इथं त्याने पूर्णविराम घेतला. कारण अर्जुन इथं आता मुक्त झाला, आता शोक करायची काही गरज नाही, पुढं कायला काय सांगायचं मग. तर असं आहे. तर या ठिकाणी सर्व धर्मान् परित्यज्य, सर्व धर्म तू टाकून दे. तर सर्व धर्म टाकता येतात का? सर्व धर्म टाकणं म्हणजे काय? धर्म आणि अधर्म, धर्म हेही कर्मजन्य आहे आणि अधर्म हाही कर्मजन्य आहे. आणि कर्माचा त्याग तर संभवत नाही. प्रकृतीपासून नाही त्यक्तुम, काय ते नाही देहभृतां शक्यम कर्मान्यशेषतः अशेषतः कर्मानी देहभृतां नाही शक्य. म्हणजे त्या कालामध्ये त्याला त्या देह धारण करणाऱ्या माणसाला सर्व कर्माचा त्याग करणं अशक्य आहे. त्याचं जीवन जगणार नाही. आणि मग त्या कालामध्ये कर्मच टाकता येत नाही, तर मग कर्म नाही टाकले तर धर्म कसा टाकता येईल? आणि धर्म जर टाकायचाच होता तर मग ठीक आहे, अधर्म टाकणं योग्य आहे. अधर्म टाकणं योग्य आहे. पण धर्मच टाकून दे म्हटल्यावरती एवढा मोठा ठेव कशा करता केला मग? तर धर्म आणि अधर्म ह्या दोन गोष्टी इथं सांगितल्या. सर्व धर्म याचा अर्थ सर्व याच्यामध्ये काय काय घेता येईल तुम्हाला? जे विहित धर्म आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, आश्रम धर्म आहेत, वर्ण धर्म आहेत. आश्रम धर्म, वर्ण धर्म, त्याचप्रमाणे स्वाभाविक धर्म, प्रकृतीजन्य धर्म,
स्वाभाविक धर्म, त्यात मग तुम्ही आता त्याला काय म्हणतो, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त, हे जे सगळे धर्म, सर्वच धर्म आले त्याच्यात. इतक्या लांब जायचं काही काम नाही. तर या ठिकाणी प्रकृती स्वाभाविक धर्म आहे ते धर्म, प्रकृतिनिष्ठ आहे ते पण धर्म, आणि आश्रमाला सांगितलेले ते धर्म, किंवा वर्णाला उचित ते धर्म. वर्ण उचित, आश्रम उचित, प्रकृतिनिष्ठ, स्वभावनिष्ठ, हे सर्व धर्म टाकून दे. मग आता इथं सर्व धर्म टाकायचं याचा अर्थ मधुसूदन सरस्वतीने म्हटलं संन्यास सांगितलं, तिथं सगळ्या धर्माचा संन्यासच सांगितला ना. आणि या ग्रंथकारांनी, ह्या टीकाकारांनी असं म्हटलं, सर्व धर्माचा त्याग करायचं म्हणजे काय, भगवद अर्पण करायचे. सर्व धर्म भगवद अर्पण करणं म्हणजे सर्व धर्माचा त्याग. पण ज्ञानेश्वर महाराज काय ते मानायला तयार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिल्लक राहिलंच कुठं, टाकणं घेणं. तर पाठीमागचा जो श्लोक आहे तो तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तिथं काय सांगितलं, गच्छ म्हणजे तमेव शरण, त्याला शरण, तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा, हे भारत त्याला शरण जा. आणि कसं जा, सर्व भावानी जा. मग तत्प्रसादात शांतीम परम शांतीम स्थानं प्राप्त शाश्वतम. मग तू शाश्वत स्थान प्राप्त करशील. आता इथं काही स्थान प्राप्त करायचं काय नाही म्हटलं इथं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तमेव शरणं गच्छ, तिथं गच्छ म्हटलंय, आणि इथं व्रज म्हटलंय, तिथं शरण जा म्हटलंय, आणि सर्व भावानी जा म्हटलं. आणि मग तो प्रसन्न होणार आहे, आणि तो प्रसन्न झाल्यानंतर तुला शांती प्राप्त होईल, आणि शांती प्राप्त झालं तो शाश्वत मोक्ष असा तो प्राप्त करून घेशील. आता हे दोन शेजारी श्लोक आहेत, पण तो मागचा श्लोक आहे तो भक्तिप्रधान आहे, आणि हा श्लोक आहे हा ज्ञानप्रधान आहे. मागच्या श्लोकामध्ये सर्व भाव म्हटल्याच्या नंतर भावना आली. तिथं काया वाचा मनाने हे सर्व त्या कायिक वाचिक जे धर्म आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आले. आणि तमेव त्याला शरण जा, त्याला प्रसन्न करून घे. त्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर तुला शाश्वत असं स्थान तो तुम्हाला प्राप्त करून देईल, असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण ये, आणि तिथं त्याला शरण जा. तो त्याला शरण जा, त्या काळात भगवान मला शरण ये असं नाही म्हटले, इथं मात्र मला शरण ये. तर इथं ही शरणागती ही अभेदात्मक आहे. जीव परमात्मा एक रूपता होणं म्हणजे इथली शरणागती आहे. आणि तिथं उपासक आणि उपासना ही त्रिपुटी पाठीमागच्यामध्ये, त्याला शरण जा आणि सर्व भावाने जा, म्हणजे तो प्रसन्न होईल आणि मग तुला मोक्ष प्राप्त होईल, असा पाठीमागचा श्लोक सांगतो. इथं तसा काही प्रकार नाही सांगितला. सर्व धर्माचा त्याग, सर्व धर्म टाकणं म्हणजेच ह्याचा अर्थ का टाक, तर धर्म आणि अधर्म याला फारसं वेगळं महत्त्व नाही. धर्माची आणि अधर्माची किंमत सारखीच आहे. इथं म्हटलं आहे सर्व पापेभ्यो, सर्व पापापासून. कारण जर आता कर्म करायचेत आणि धर्म, पुन्हा पाप होईल ना, मग पुन्हा पाप होईल. तुम्ही विहित कर्म करत असताना सुद्धा पाप होतच. कारण काय, कर्म ही दोषेनं, कर्म करत असताना ते दोषयुक्त असतंच. ते कर्म करत असताना दोषयुक्त असतंच ते. मग आता सर्व पापापासून मुक्त व्हायचं आहे तर पुन्हा कर्म करील आणि पुन्हा पाप होईल. मग त्यापेक्षा तुझं कर्तृत्व जे काय, थोडक्यामध्ये कृती कर्म धर्म अधर्म कर्म काय असेल ते सर्वांचा त्याग कर आणि मग एकरूप हो. आणि एकरूप झाल्याच्या नंतर आता करणं कुठं शिल्लक राहत, करणं शिल्लक राहत नाही आणि अर्पणही शिल्लक राहत नाही. हा काही प्रश्नच येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या पद्धतीने श्लोक सांगितला आहे. त्यांचं म्हणणं आहे, तू मद्रूप झाल्याच्या नंतर, जीव ब्रह्माचा ऐक्य झाल्याच्या नंतर शोकही उरत नाही, कर्म धर्म समर्पण करणंही उरत नाही, आणि करणंही काय टाकणंही संभवत नाही आणि घेणंही संभवत नाही. तर असं का म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे,
धर्म झाला तरी तो अज्ञानजन्यच आहे, अधर्म झाला तरी तो अज्ञानजन्यच आहे. धर्म आणि अधर्म ह्या दोघातला फरक ज्ञानेश्वर महाराज करायला तयार नाही. जसं स्वप्नामध्ये एखादा काय स्वप्नामध्ये स्वर्ग आला काय आणि स्वप्नात नरक आला काय, स्वर्गाची नरकाची किंमत जागृती दोघांची सारखीच आहे. स्वर्गाची नरकाची किंमत जागृतीमध्ये सारखीच आहे. एखादा खूप चांगला पदार्थ आला, एखादं धन आलं, काय म्हणतो श्रीमंती आली आणि दारिद्र्य आलं. स्वप्नामध्ये अत्यंत दूषित पदार्थ असतील आणि स्वप्नात अत्यंत उत्तम पवित्र पदार्थ असतील. या दोघांची किंमत जागृतीमध्ये समानच आहे, दोन्ही मिथ्याच असतात. कारण का ते एका सुषुप्तीच्या आश्रित आहेत. ते सुषुप्तीच गेली तिचं काय शिल्लक राहील. ते तसं अज्ञानच गेलं तर अज्ञानाच्या पोटात जन्माला येणारा धर्म आणि अधर्म दोन्ही वृत्तिनिष्ठ आहेत आणि दोन्ही क्रियाजन्य आहेत. जर मुळातच खालचंच मडकं फुटलं तर उतरणीची काय चर्चा करतो. अज्ञानच नष्ट झालं, जागा झाला, झोपच गेली. आता झोपच गेल्यानंतर स्वप्न राहिलं का? स्वप्नच गेलं. स्वप्न गेलं तर त्यातलं कुठं मोज येतो. एक सत्य आहे काय म्हणतो, एक पवित्र आहे आणि एक अपवित्र आहे, एक स्वर्ग आहे आणि एक नरक आहे, एक काय खोटं आहे आणि एक खरं आहे. स्वप्नात सत्य, स्वप्नातलंही स्वप्न राहतं. स्वप्नात रज्जूवर सर्प भासतो की नाही? भासतो. मग ते काय झालं, ते मिथ्यातलं मिथ्य आहे आणि स्वप्नामध्ये सत्य आहे. पण बंगला बांधतो, बायको करतो, मग ते सत्य आहे, ते मिथ्य आहे. अरे पण ते जागृतीमध्ये सुषुप्ती गेली, जागृती झाली आणि सुषुप्ती गेली की त्या दोघांची किंमत मोजायला शिल्लकच राहत नाही. त्यामुळे त्याच्यात निवाडा करणं याला काय अर्थच राहत नाही. कारण का तर याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अज्ञानजनित सर्व सृष्टी ही अज्ञानजनित जशी आहे तशीच या ठिकाणी अज्ञानजनित धर्म आणि अधर्म. मग तो धर्म आणि अधर्म टाक म्हणण्यापेक्षा तू अज्ञान टाकून दे, अज्ञानाचाच त्याग कर. धर्म अधर्म त्याच्या पोटात आहे, ते आपोआप टाकले जातील ते. कारण का जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वृत्ती आहे, तोपर्यंत शरीरही आहे आणि तोपर्यंत क्रियाकर्म आहे. आणि जोपर्यंत शरीर आहे, अज्ञान आहे तोपर्यंत शरीर आहे, शरीर आहे तोपर्यंत वृत्ती आहे आणि तो वृत्ती आहे तोपर्यंत तू कर्म करशील आणि कर्माच्या पोटात धर्मही जन्माला येईल आणि कर्माच्या पोटात अधर्म जन्माला येईल. धर्म करशील तर पुण्य होईल, अधर्म करशील तर पाप होईल. पापाची आणि पुण्याची किंमत तिथं आहे, पापाची आणि पुण्याची किंमत तिथं नाही. स्वप्नामध्ये बरं वाईटची गोष्ट तिथं आहे, जागृतीमध्ये नाही. स्वप्नामध्ये स्वप्न तुम्हाला एखादं पडलं, देवात मंदिरात गेला, दर्शन घेतलं, पूजा घेतली, ते खूप चांगलं वाटतं तिथं, बरोबर आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्या फार वाईट केलं, वाईट दारू प्यायला, अजून काही वाईट वक्त केलं स्वप्नामध्ये समजायचं, तर ते स्वप्नामध्ये ते वाईट आहे आणि स्वप्नामध्ये चांगलं आहे. पण जागृतीमध्ये मात्र चांगलं आणि वाईट दोघाची किंमत एकच, ते मिथ्या म्हणजे मिथ्या, खोटं म्हणजे खोटं. तसं अज्ञान निवृत्त झाल्याच्या नंतर धर्म अधर्म याचा निवाडा राहत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत शरीर आणि शरीराच्या संबंधी क्रिया, कर्म आणि कर्माच्या संबंधित धर्म आणि धर्माच्या संबंधित अधर्म. आपलं एकाच वृत्तीवरती निषिद्ध क्रिया केली ती इंद्रियजनितच आहे आणि विहित क्रिया केली ती पण इंद्रियजनितच आहे. हिंसा केली ती शरीर आणि इंद्रियानेच करतो आणि एखादी पूजा यज्ञ केला तो पण शरीराने. पण हे पण क्रियाजन्य आहे आणि हे पण क्रियाजन्य आहे. दोन्ही क्रियाजन्य आहेत, दोन्ही इंद्रियजनित आहेत. दोघांच्या करता शरीर वापरलं आहे आणि एक निषिद्ध क्रिया झाली म्हणून त्या क्रियेतून जे अपूर्व निर्माण झालं, शास्त्राने त्याचं नाव ठेवलं आहे पाप. आणि विहित क्रिया केली, चांगली क्रिया केली, त्यातून अपूर्व निर्माण झालं, शास्त्राने त्याचं नाव ठेवलं आहे पुण्य. धर्माला ठेवलं, धर्मापासून होणारं त्याला म्हणतात पुण्य आणि याच्यापासून होणारं याला म्हणतात पाप. पण त्याच्या पाठीमागे, त्या दोघांच्या पाठीमागे क्रियातूनच जन्माला आले ते आणि त्या क्रियाचा आश्रय इंद्रियच आहेत.
आणि इंद्रियाचा आश्रय शरीरच आहे आणि शरीराचा आश्रय आज्ञानच आहे. मग आज्ञानच जर गेलं तर शरीर मिथ्या झालं आणि शरीर मिथ्या झालं तर इंद्रिय मिथ्या झाली, त्याची क्रिया मिथ्या झाली आणि त्या क्रियेतून कर्म घडणारं ते मिथ्या होईल आणि कर्मापासून धर्माधर्म आहेत ते पण मिथ्या झाले. आणि मिथ्या जर सगळंच मिथ्या झालं तर जसं चित्रपटातले चित्र त्यातलं खरं खोटं त्यात निवडायला काही जागा नसते, कारण ते सगळे चित्रच असतात, ते सगळं भासमानच असतं. तसं आज्ञानजनित जे जे असतं ते जोपर्यंत आज्ञान आहे तोपर्यंतच हे सर्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जशी आशा ही दुःखाला जन्म देते, आशा जैसे दुःखाते व्याले निंदा दुरते का दुर्भगत्व दुर्भगत्व आहे हा म्हणजे दुर्दैव हे दैन्याला जन्म देतं. मग ते 3 उदाहरण देत. आशा जैशी दुःखाते निंदा व्याली निंदा दुरिते. आशा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही दुःख टाकू शकत नाही. आशा ही दुःखाला जन्म देते आणि निंदा ही पापाला जन्म देते. काही झालं, छोटी कर मोठी कर, चांगल्याची कर वाईटाची कर, कशाची कर, निंदा ही आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्य ते दुर्भगत्व. मग जोपर्यंत आशा आहे ती दुःखाला जन्म देते, निंदा आहे ती पापाला जन्म देते. तसं दुर्दैव आहे ते दारिद्र्याला जन्म देईल. मग तुमचं दुर्दैव ज्या दिवशी दुर्दैव जाईल त्यावेळी तुमचं दारिद्र्य जाईल. ज्या दिवशी तुमची निंदा बंद होईल त्या दिवशी पाप व्हायचं बंद होईल. मग हे सगळं करत असताना याच्या बुडाला तुम्हाला दुःख नको आहे ना, मग आशा टाक. तुम्हाला पाप नको आहे ना, मग निंदा बंद कर. आणि तुम्हाला दारिद्र्य नको आहे ना, मग तुमचं पहिलं दुर्भाग्य घालून टाक. असं आहे. तैसे स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक. स्वर्गाला कारण असणारा धर्म आणि नरकाला कारण असणारा अधर्म आणि दोघाचाही जन्म देणारं कोणी अज्ञान. स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक. आज्ञानापासून झाले धर्माधिक, याचा अर्थ धर्म आणि अधर्म. आणि अधर्मापासून मिळालेला स्वर्ग आणि नरक ह्या दोघांचं कारण कोण, ते सांडून निघाले अशेख ज्ञानी यांनी. हे ते मुळातूनच तत्त्वज्ञान प्राप्त करून घे आणि घेतलंय तू आता, तत्त्वज्ञान प्राप्त झालंय तुला आता, म्हणून ते आशेख म्हणजे परिपूर्ण ते सांडून निघाले अशेख ज्ञानी यांनी. या ज्ञानाने हे सर्व टाकून दे. म्हणजे ज्ञान झालं तर अज्ञान जाईल आणि अज्ञान झालं तर मग हे सर्व आशा वगैरे निंदा हे सगळं जाईल. मग हाती घेऊन दोरू सांडीचे जैसा सरपा करू. जर रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं तर रज्जूच्या ठिकाणी सर्पय भासतो, दंडय भासते, मालाय भासते, भुरुषाय भासते, अजून काही भासतं. तुम्हाला 100 भ्रम होऊ शकतात. अरे पण ते सगळे भ्रम निवृत्त करीत बसण्यापेक्षा प्रकाश कर. ज्ञानाचा प्रकाश झाला आणि रज्जुत्व विशिष्ट रज्जूचं ज्ञान जर झालं तर रज्जूच्या अज्ञान आश्रित असणारे सर्व भ्रम एका क्षणात निवृत्त होऊन जातील. मग भ्रम निवृत्त करीत बसतो का रज्जूचं ज्ञान करून घेतो? रज्जूचं ज्ञान करून घे म्हणजे बाकी सगळं होऊन जाईल ते. कारण का रज्जूच्या ज्ञानात रज्जूच्या आश्रित असणारं अज्ञान निवृत्त होईल आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर अज्ञानजनित जेवढे भ्रम आहेत तेवढे भ्रम एका क्षणात संपून जातील. म्हणून हाती घेऊन येतो दोरू. हाती घेऊन याचा अर्थ स्पष्ट. हातात रज्जू घेतलं तर भ्रम व्हायचं काय काम आहे? हातातच घेतल्यावरती भ्रम व्हायचं काय काम नाही. मग सांडीचे जायसा सरपा कारू का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जायसा. एकदा जागृती आली मग त्या स्वप्नामध्ये नगरी पण निर्माण करतो तो. नगरी लग्न करतो, घर बांधतो, अजून काय होतो, राजा पण होऊ शकतो, नगरी निर्माण करतो, काहीही करू. पण जेव्हा का जागृती झाल्यानंतर का निद्रा त्यागे. म्हणजे निद्रेचा त्याग करणं म्हणजे जागृती होणं. निद्रा त्यागे
घराचारू स्वप्नीचा जैसा, नाना सांडेलीने कवळे, चंद्रीचे धुये पिवळे, व्याधी त्यागे कडवळे कडवाळे, पण मुखाचे. तिसरा दृष्टांत दिला ज्ञानेश्वर. नाना सांडेले कवळे, डोळ्यात कावीळ झाली, त्याला काही पिवळं दिसतं. मग आता पिवळं शंख पिवळं दिसला, धुवून काढायला लागला. चंद्र पिवळं, त्याला काय धुतो आता? चंद्राला कसं काय धुणार? चंद्र पिवळा दिसतो, माणसं सगळे पिवळे दिसते, तर ते पिवळं नको दूर करतो. डोळ्यातली कावीळ काढ. डोळ्यातली कावीळ जर काढली तर चंद्र आपोआप पिवळा दिसायचा बंद होईल. शंख पिवळा दिसायचा. पितशंख, हा शंखाला पिवळं म्हणतो, चंद्राला पण पिवळं म्हणतो. त्याकरता पहिलं बाबा नाना सांडेले कवळे कावीळ, आणि मग काय चंद्रीचे धुये पिवळे. चंद्राच्या ठिकाणी असणारा पिवळेपणा तो आपोआप दूर होईल. व्याधी त्यागे कडवाळे, ना तरी ज्वरे विटळले मुख, ते सर्प काय ते दुधाते म्हणे कडुविख. ज्याला ज्वर झाला, ताप आली, त्याला काही केलं तर काही खाल्लं त्यातल्या दूध घेतलं तर त्याला कडूच लागतं. ते असं आहे. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पण याला कडू लागतं का? मग दूध नाही कडू, तर याला काय व्याधी, ताप आलाय. त्याकरता दुधात साखर नको घालीत बसू, पहिलं तुझा ताप दुरुस्त कर. ताप गेला का पण मुखाचं कडवळपण सुद्धा जाईल. आगा दिवसापाठी देऊनी, मृगजळ घापे ते जुनी, का काष्ट त्यागे वन्य ती. काय दृष्टात आता समजलं माऊली आम्हाला, काय आला एवढं सांगत. एवढे दृष्टात माणसाला कंटाळा येतो. आता विषय तर समजला ना? नाही 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 अरे म्हणले, दिवस आलावर माथ्याला का ते मृगजळ दिसतं. आता मृगजळ कुठं काय आला तो शांतमय जसे दिवस एकदा मावळला का मृगजळ आपोआप निवृत्त होतं. काही एकापेक्षा एक पुढं दुष्ट. आग्नी टाकायचं ना, लाकूडच फेकून दे ना. लाकूड पेटलं आणि तुला त्रास व्हायला अग्नीचा, इकडून लाकूड धर कोपऱ्याला ती पार फेकून बाजूला. लाकूडं गेलं, अग्नी गेला, आज्ञानच टाकून दे. धर्म गेला, अधर्म गेला, तज्जनित पाप पुण्य गेलं. माशुच्या काय शोक करतो, दे टाकून. आता दे टाकून काय डोक्यातली टोपी दिली फेकून, असं तर इतकं सोपं थोडंच आहे ती गोष्ट. तर ते दृष्टांत सांगायचं म्हणजे इतकं परफेक्ट. दृष्टांत कोणी सांगते परफेक्ट, पण सर्वसाधारण माणसाच्या अनुभवातले असे घरातली पत्नी, स्वप्न, शेती, खाणं, अशा पिंडाला निगडीत असणारे दृष्टांत सगळे संतांचे दृष्टांत आहेत. मला नाही वाटत ज्ञानेश्वर महाराज एवढे दृष्टांत देणारं कोणी दुसऱ्या गीतेवरचा टीकाकार असेल ते दृष्टांत. पण आता काय, काही लोकांची भावना असते, या लोकांना नाही स्वीकारली. ती पंडित लोक असतात, ते बरं झालं ती ब्राह्मणाने लिहिली ती ज्ञानेश्वरी. जर आपल्यासारख्याने लिहिली असेल लोकांनी फेकायला लावली असतील लोकांना. फार विचित्र लोक, फार काही माणसं फार विक्षिप्त लोक, कशाचा पण वाद उभा करणार. आणि हे विक्षिप्त, त्याला ते बुद्धिजीवी, मोदींचा शब्द आहे बुद्धिजीवी. हे बुद्धिजीवी सगळ्याच ठिकाणी बसलेले आहेत. ते कारण नसताना घेणं नाही देणं नाही. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास, ते मुळात संबंध नाही काही, पण मध्ये जे काही विद्वान आले, बुद्धीची फवारी उडवणारी, मुद्दाम समाज विक्षिप्त माणसं, त्यांनी लिहायला सुरुवात केली. म्हणजे 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट दिली. ते लिहून इथं तिथं कुठं बरंच सिद्ध केलं, कुठंतरी काहीतरी लिहिलं, झालं, केलं सुरू. ते तसेच विक्षिप्त काही, पण असेच विक्षिप्त लिहिणारे काही असतात. ते तसे ते नाथ महाराजांचा भागवत कुठं बांधला त्यांनी? भागवतावर टीका आहे, पाण्यात बुडवला ना त्या काशीच्या पंडितांनी. इथं तुकारामाची गाथा पाण्यात बुडवली ना, त्या पंडितांनी कुठं मांडली. आणि सगळा मक्ता तेवढी त्यांच्या हातात होता. कर्म धर्माचे निर्णय आणि सगळं त्या काळात धर्मनिष्ठ होतं. सगळा व्यवहार, सर्व मान्यता त्यांना धर्मपीठातून मिळायची. काय करायचं काय नाही करायचं, समाजाने काय करायचं काय नाही करायचं, जसं आज शासन चालतं ना, तसं त्या काळात धर्मपीठाचं, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात त्या धर्मपीठाचं शासन होतं. मग ते त्याला काय म्हणतो, धर्माचार्य जो निर्णय देतील त्या पद्धतीने सर्व समाज चालत होता. मग ते त्या काळातले त्यांचे निर्णय होते. नाथ महाराजांनी भागवत लिहिला पण नाही मानला. मग दाखवायला गेले, ते आण म्हणले तुझी कोणतरी टीका आहे ती. मग गंगेत बुडवला ना. मग तो गंगा आत तो भागवत घेऊन आली बाहेर,
तेव्हा पंडितांनी मानला. नाथांची मग हत्तीवर बसवलं, मिरवणूक काढली काशीमध्ये, सगळं झालं. म्हणजे त्या पंडितने काय भागवत वाचायला सुरुवात केली का? नाही वाचला ते संस्कृतीची टीका वाचणार ते त्यांचा ठेका सोड, आजही त्यांचा ठेका सोडित ती असं आहे. मग आता रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला आणि गाथा भगवंतानी काढून दिला. म्हणजे तो जगमान्य नाही, जगाचा निर्माण करणारा असा परमात्मा भगवान मान्य गाथा होता. तो आला. रामेश्वर भट्टांनी सर्व विद्वत्ता टाकली आणि तुकाराम महाराजचे भक्त झाले आणि त्यांनी महाराज शेवटपर्यंत दासत्व पत्करलं. एवढं डोंगर एवढं ढळढळीत असताना आजही ही मंडळी तुकाराम महाराज की जय नाही म्हणत आणि तुकाराम महाराजांचं वर्णन नाही करीत, नाही स्वीकारलं त्यांनी. ती माणसं नाहीच माळकरी झाली. आजही दाखवत्या समाजात कोण माळकरी, तर कोणच्या बाईच्या गळ्यात माळ आहे त्यांच्यात. 100तून 1000तून 1 न 2 माणसं माळकरी असतात. जे कीर्तन करतात ना, त्या कीर्तनकाराच्या त्या गळ्यात माळ आहे. त्याच्या बायकोच्या आणि पोराच्या 100% नाही, 100% माळ नाही त्यांच्या गळ्यामध्ये. नाही स्वीकारलं त्यांनी ते. आजही नाही स्वीकारित ते लोक. ते त्यांचा ठेका सोडायला तयार नाहीत. त्यामुळे इथं पण जे समाजात 2 विभाग होतात ना, काही माणसांना जो त्यांचा तो जो राग आहे तो राग त्यांच्या डोक्यातून जातच नाही. ते आपलेच लोक ते नाही म्हणत असं का, ते स्वीकारित नाहीत. त्यांनी ना ज्ञानेश्वर महाराजाला स्वीकारलं, ना त्यांनी तुकाराम महाराजाला स्वीकारलं, ना त्यांनी वारकरी संप्रदायाला स्वीकारलं. नाही स्वीकारलं त्यांनी आजपर्यंत. मग त्यातले जे येतात ते येतात, म्हणजे याचा अर्थ परंपरेने आलेत. मोठमोठे संस्थानं पूजा याच्याकरताच आहे ते, बाकी दुसरं काय नाही. याच्याकरता आणि याच्याकरता नाही स्वीकारत. जे मोठमोठे महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांच्या घरात किती पांडुरंगाच्या मूर्त्या, त्यांच्या घरात किती ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटो मूर्ती आहेत पूजा करायला? नाहीत. ते गणपतीचेच उपासक आहे, ते देवीचे. म्हणून पंढरपुरामध्ये इथे काढून टाके 2-4 शब्द. पंढरपुरामध्ये हे जे मोठमोठी माणसं आहेत ना, हे कीर्तनकार सगळं पंढरपूर ज्यांच्या ताब्यात आहे, ते फडकरी लोक अजून त्यांच्या घरी कधी पाणी नाही पिते. ते शाक्त आहेत. हे शाक्त उपासक आहे, ते देवीचे उपासक आहेत ते. पण ते नाही मानलं ते. मग ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एवढी उत्तम आहे, संस्कृतच्या टीकेपेक्षा फार उत्तम आहे, सदृष्टांत आहे. म्हणजे काशीतल्या लोकांनी वाचले का? नाही वाचलेले ते. म्हणजे ह्या समाजाने वाचले का? नाही वाचित ते संस्कृतलाच येणार देणार, ते देवभाषाच मानणार ते. मग काही लोकांनी ज्ञानेश्वरी हिंदीत केली आणि उत्तर पट्ट्यात नेली तिकडे, तर ते नाही मानित तिकडे. कोणी किती ज्ञानेश्वरी वाचतात ते नाही. ते गीतेच्यात ह्या टीका वाचणार, शंकरानंदी, आमके, नीलकंठी, मधुसूदनी, लय कितके मोठमोठ्या टीका आहेत. रामानुजाचार्याची टीका आहे, सगळ्यांच्या टीका. ते टीका वाचत असते त्यातच. पण चल जाऊ दे, आपल्याला काय करायचं. माऊलीनं आपल्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली, मराठी भाषेत लिहिली. आपण म्हणायची मराठी माणसाकरताच लिहिली, मराठीनेच वाचायची. उलट आम्ही सांगतो तुम्ही वाचूच नका, तुम्हाला यातलं काय नाही कळतं, आम्हालाच कळतं म्हणायचं. मी असंच म्हणत असतो, तू मोठा, तुझा बाप मोठा, तिकडंच घोडा दामट तुझा. हा आपलं बरं आहे, आमचं सामान्य. रामकृष्णारीचं जाऊ द्या. पण तुम्हाला माहिती म्हणून सांगितली, ते माझं तेवढं काढून टाक भाऊ. आता ज्ञानेश्वर महाराजांनी आता मस्त ओवी टाकली. माऊली म्हणतात, तैसे धर्माचे टवाळ. हे टवाळखिरी हे, अरे धर्म झाला तर तो टवाळखोरीचे, आणि हा धर्म झाला तरी ते टवाळखोरीचे. कारण ते अज्ञानातलं राज्य आहे, ते सगळं स्वप्नातलं. ते धर्माचे टवाळ. 10वी अज्ञान जे का मूळ, जोपर्यंत अज्ञान आहे, पडदा आहे, तोपर्यंत बरे पण चित्र आणि वाईट पण चित्र. चांगले पण चित्र, पडदा फाटला मग कोणतंच चित्र दिसणार नाही. तसं तुला अज्ञान आहे तोपर्यंत धर्माचे टवाळ हे चालणार आहे. 10वी अज्ञान जे काम, ते तेजुनी तेजी सकळ धर्म जात. अज्ञानच टाकलं तर आपोआप धर्मापासून निर्माण होणारे जे काय असतील पाप पुण्य, हे सर्व आपल्याला ते क्रियेने ही गोष्ट. पण मुळात वृत्तीच्या निष्ठ तो वृत्तीचा धर्मच आहे. विहित क्रिया केली त्याचं नाव धर्मच आहे, अनिषिद्ध क्रिया केली त्याचं नाव पण धर्मच आहे. ते वृत्ती धर्म आहे ना, तो इंद्रिय धर्म आहे. क्रिया हे काय? इंद्रिय धर्म आहे. शरीराचा झाला, इंद्रियाचा झाला, जी क्रिया आहे ती क्रिया आहे इंद्रियाचा काय आहे, तो धर्म येतो.
इंद्रियाचा धर्म आहे, शरीराचा धर्म आहे, म्हणून वृत्तीचा तो एक धर्म आहे. आणि त्या धर्मातून विहित निषिद्ध नाव दिलं आणि त्यातून त्याला धर्म अधर्म नाव आलं. पण शेवटी मुळात तो काय आहे? धर्म. शरीर धर्म आहे ना तो. शरीर धर्म, विहित धर्म हे सगळे धर्म आहेत. आणि धर्मातून जर तुमचं काही शास्त्राने सांगितलं, हे ज्याला शास्त्र निषेध म्हणलं मग त्याला आपण पाप मानायचं, आणि शास्त्राने याला विहित म्हटलं मग आपण त्याला पुण्य मानायचं. नाहीतर मुळात सगळा त्याचं नाव आहे धर्म. आणि धर्म असतो क्रियाजन्य. हे कधी डोक्यातून विसरायचंच नाही. कोणताही धर्म असा निर्माण होत नाही, तो एखाद्या क्रियेतूनच निर्माण होतो. आणि क्रिया हा शरीर धर्म आहे, इंद्रिय धर्म आहे. आणि म्हणून मुळातच नाव त्याचं धर्म आहे. आणि तो आज्ञांजनित आहे. आणि म्हणून असा धर्म सगळा तो टाकून दे. मग आज्ञा निमालिया मीची एको असे अपयसया सनिद्र स्वप्न गेल्या आपण पे जैसे तैसा मी एक वाचून काही महत्व जाऊ दे. शेवटची ओळी सांगतो महत्त्वाची. मीची एको असे अपयसया सनिद्र स्वप्न गेल्या आपण पे जैसे. निद्राच गेली तर स्वप्न जातं. तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही. आणि सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. आत्मस्वरूप त्या ठिकाणी अनन्य होय. आणि इथली जी शरणगते शरणम व्रज, त्याचं एका ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत फार सुंदर वर्णन केले. पै आपलेन भेदे विन. जीव आणि परमात्मा हे शब्द पण ठेवू नकोस. जीवत्व आणि ईश्वरत्व हे पण ठेवू नकोस. म्हणजे त्याला काय म्हणतो, उपाधी टाकून, म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थ म्हणा किंवा आत्मा आणि परमात्मा असं म्हणा. आपुलेने म्हणजे याचा अर्थ तू म्हणशील त्यावेळी मी येईल आणि मी म्हणशील त्यावेळी येईल. यातला जो आपलेपण आहे ना, तो तू आणि मी. आपलेने भेदेवीन, ते भेद टाकून दे. माझे जाणी जे एकपण, माझं आणि तुझं जे म्हणतो ते टाक आणि दोन्ही एक. जसं दोन पाणी एकत्र होतं त्याप्रमाणे एक पण, त्याचे नाव शरण मज येणे का, याला म्हणतात शरण येणं. इथलं जे व्रज आहे ना ते, ज्यावेळी जीव परमात्म्याचा आभेद होतो त्या काळात जसं घटामध्ये आकाश आहे आणि घट फुटल्याच्या नंतर घटातलं आकाश आणि महाआकाश, आता भाषा संपली. आता घट आकाश आणि महाआकाश आहे संपलं आणि उपाधिक भेद हा पण संपला. मग इथं जसा घटाकाश आणि महाआकाश एक तद्रूप झालं म्हणजे होतंच, तसं या ठिकाणी जीव परमात्मा एकरूप झाला. त्याचं नाव त्याला म्हणतात खरं शरण येणं. पै आपलेने भेदेविन माझे जाणे जे जे एकपण, तयाचे नाव शरण माझे येणे गा. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरणीने तैसे ऐक्य करी. तोच दृष्टांत दिला माऊलीने खाली. आता कसं एकरूप व्हायचं ते पहा दृष्टांत. कवर शास्त्राचं डोकं खात बसावं, कवर त्या पंक्ती तोडीत बसावं. बोलता बोलता मग ज्यावेळी आता वारं आलं आणि वाऱ्यानंतर पाण्यावर लाट तयार झाली का नाही, पाण्यावर लाट तयार झाली. मग लाट आणि पाणी दोन म्हटलेत का नाही. मग तसं जीव आणि परमात्मा दोन म्हटलेत का नाही तुम्ही. पण ज्यावेळी वारं शांत झालं मग त्यावेळी लाट कशी झाली, ती आपोआप एकरूप. ती वेगळी कुठं येते. ह्या लाट ही जलरूप होते, तिचा दिसणेपणा जातो, त्याला शरण येणं म्हणतात. पहिला ममवंश जीवलो की पहिलाच जर तू माझ्यापेक्षा वेगळा नाहीस तर मला येऊन मिळालास, हे तरी म्हणण्यात काय अर्थ आहे. लाट जर पाण्याहून वेगळीच नाही तर मग लाट गेली आणि पाणी झालं ह्या म्हणण्यात काय अर्थ आहे का. काहीच अर्थ नाही. आणि म्हणून वाचोनी सागराच्या पोटी नाही वरला सुवर्णमणी सोनिया एक कल्लळू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया. मग आता सोन्याचे मणी असतात आणि सोन्याची लगड असते. मग सोन्याचे मणी केले आणि नंतर सोनं ते सोन्याचे मणी कशात घातले, ते तावात घातले. कशात घातले, नाही ते सोने सुतीने ते लय लांब जाईल, ते लांब जाईल. ते सोन्याचे मणी त्या तावात घातले. काय म्हणतात त्याला, मुशीत घातले का, तावात घातले. तावात घातल्यानंतर तो मणी पण गेला त्याचा. पण ते ज्यावेळी मणी झाले त्यावेळी ते सोनंच होतं. आता फक्त गोल होतं, ते असं चपटं झालं. मग ते जसं सोन्याचं जे सोनेपण आहे ते मण्यात पण होतं
आणि आता ते सोन्यापणाला आलंय, प्राप्त झालंय, हे म्हणण्याचं म्हणण्यातली गोष्ट आहे ना. ते सुवर्णमणी सोनिया, सोन्याचे म्हणजे ते सोनिया, तैसा एक कल्लो जैसा पानिया, हाय लाट आली त्याप्रमाणे पानिया, तैसा मज धनंजय शरण येतो. जसा मणी हे सोनरूप होताच तो फक्त गोल झालता आणि तो चपटा झाला, एवढंच झालं, दिसला फक्त. पाण्याची लाट फक्त दिसली, पाण्याहून लाट वेगळी नव्हती. वारं थांबलं, पाणी सपाट झालं, मणी दाबला, तो सोनं. तशी गोष्ट, तसा मला तो शरण ये, त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय नाही. वाचुनी सागराच्या पोटी वडवाळू शरण आला, किरटी जाळून ठाके त्या गोठी वाळून देपा. मजही शरण गेजे, मला शरण आला आणि त्याचं जीवत्व शिल्लक राहिलं. अरे काय त्या शरण्याला काय चवे म्हटले, हे बोल ओखटे काय, हे बोलणं सुद्धा मला सहन होत नाही म्हणले ते. मजही शरण गेजे आणि जीवत्वाची आशे जे धेक बोली या न लजे प्रज्ञा, तुला काय लाज नाही वाटत म्हणले ते, काय उपयोग नाही. असे खूप मोठं वर्णन केले पाठीमागे. मामी ईश्वर भेटे आणि जीवग्रंथीनं सुटे, हे बोल नको खटे कानी लावो. म्हणून मी होनी माते शेवणे आहे ते करी आता येते ज्ञानीने. बघ मग पुढचं भरपूर वर्णन केलं. मग ते ताकवून एकदा लोणी बाजूला झालं, ते काय परत दूध होत नाही. लाकडातून एकदा लाकूड पेटून अग्नी झाला, ते काय परत लाकूड होत नाही. ऊसाची एकदा साखर झाली, ते काय परत ऊस होत नाही. जीव एकदा परमात्मा रूप झाला का मग पुन्हा तो काही जीवत्वाला प्राप्त होत नाही. अशा म्हणण्यातल्या भरपूर पुढे ओवे आहेत. पण जसं ते शेवटी, आणि म्हणून तैसे अद्वैते मज शरण रिघालिया तुझं, धर्माधर्म हे सहज लागतील ना. आता काय तो विषय राहिलेला नाही. भरपूर पुढे वर्णन केले, जाऊ दे, तो काय विषय नाही. तात्पर्य सांगायचे, सर्व धर्मान परित्यज्य, याचा अर्थ सर्व धर्म म्हणजे मूळ अज्ञानच टाकलं तर धर्माचा प्रश्न येत नाही. आणि मग असं झाल्यानंतर माम एकम शरणम व्रज, तर मला शरण याचा अर्थ आहे मद्रूप हो, मला शरण याचा अर्थ मद्रूप हो. आणि म्हणून असं शरणापन्नम म्हणजे शरणापन्नमाचं शरणम आगतः